कसे आहात तुम्ही सगळे? आज हा ब्लॉग मी मुद्दामून मराठीमध्ये बनवत आहे कारण की आज आम्ही चाललो आहे PPL सीझन 5ला. कुठं लोकेशन आहे आमले आपलं PPL सीझन 5चं? इगतपुरी फ्लो विलो रिसॉर्टला चाललो आहे आज. तर मागील 5 वर्षापासून आम्ही शाळेचे मित्र दरवर्षी एकत्र येतो, क्रिकेट खेळतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो आणि त्यानिमित्त आज हे 5वं सीझन आहे. या 5व्या सीझनसाठी आम्ही आता इगतपुरीला रवाना होतो आहे. बॅग्स वगैरे पॅक करत आहे की नाही, बी बॅग पॅक करतो आहे साऱ्या सगळ्यापासून. सॅम पण इथं आणि आमले पण आहे. तर से हाय गाईज. भविष्यात आपण कितीही मोठे झालो, कितीही बिझी झालो किंवा प्रत्येकाचं आयुष्य कितीही वेगळं झालं तरी शाळेतल्या मित्रांना भेटल्यावर एक वेगळीच मजा येते. तेच जुने जोक्स परत येतात, त्याच जुन्या गोष्टी पुन्हा निघतात आणि काही वेळेसाठी बालपणही परत येतं. गेल्या 5 वर्षापासून आम्ही एक इव्हेंट ऑर्गनाईज करत आलो. वर्षातून किमान एकदा तरी सगळ्यांनी भेटायचं, मस्ती करायची, धमाल करायची, क्रिकेट खेळायचं आणि एकत्र आणखी काही नवीन आठवणी बनवायची. आणि तोच इव्हेंट पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही निघालो होतो PPL सीझन 5साठी. बाहेर पाऊस, समोर मोकळा समृद्धी महामार्गाचा मनमोहक दृश्य आणि आपलं ह्या वेळेचं डेस्टिनेशन फ्लो विलो रिसॉर्ट. मान्सूनमध्ये महाराष्ट्रात असाही वेगळाच दिसतो, पण सोबत जर असे मित्र असतील ज्यांना तुमच्या कित्येक वर्षापूर्वीच्या चुका आजही आठवतात तर डेस्टिनेशनपेक्षा जर्नी फारच मजेदार होते. आजचा दिवस चांगला दिवस. हा दीपसिंग मानेचा वाढदिवस. PPL येत नाही म्हणून आमच्या गाड्या एका मागोमाग चालल्या होत्या. मध्ये कॉल्स येत होते, कोण कुठे पोहोचला आणि नेहमीप्रमाणे प्रत्येकाला वाटत होतं आपलीच गाडी सगळ्यात आधी पोहोचणं. पण ही फक्त एक नॉर्मल वीकेंड ट्रिप नव्हती. आम्ही इथे फक्त रिसॉर्टमध्ये आराम करायला आलो नव्हतो. आम्ही आलो होतो PPL सीझन 5साठी, प्रॉरा प्रीमियर लीगसाठी. ग्राउंड्स तयार होतं, टीम्स तयार होत्या, जर्सीज बाहेर आल्या होत्या आणि जर्सी अंगावर आला की प्रत्येकाच्या आतला प्रोफेशनल क्रिकेटर आपोआप जागा होता. पैंथर्स को आपने वो प्रवीण को ले लेना, प्रवीण भैया को पैंथर्स को. संभाजीनगरवरून आहे. या ठिकाणी या ठिकाणी टीम विकल्या जात आहेत. या ठिकाणी टीमचा व्यवहार होत आहे. भेंडा चतुरे यांनी वॉरियर्स मध्ये जायला लाजत आहेत, पण बिपिन आलेला आहे. बिपिनने समर्पण केलेलं आहे. हे आहेत संभाजीनगर योगेश वागचोरे, दिग्विजय म्हणतात. नाही मी काय खेळता हे सध्या वाकडचे खाली पडलं होतं. टेल्स पहिला बॉल पडला की प्लॅनिंग संपते आणि खरा गेम सुरू होतो. प्रत्येक रनवर रिॲक्शन, प्रत्येक विकेटवर सेलिब्रेशन आणि प्रत्येक क्लोज डिसिजनवर डिस्कशन. आणि स्वतःच्या मित्राला आउट केल्याचा आनंद तो थोडा वेगळाच असतो. बाहेरून बघितलं तर हा फक्त मित्रांचा एक क्रिकेट टुर्नामेंट वाटेल, पण त्या ग्राउंडवर उभं राहिल्यावर त्या मोमेंटला हे कोणत्याही फायनलपेक्षा कमी वाटत नाही. आणि कदाचित PPLची सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे. काही तासांसाठी प्रत्येकजण आपली नॉर्मल लाईफ विसरतो. कोण काय काम करतं, कोण किती बिझी आहे, कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं बाउंड्रीच्या बाहेर राहतं. ग्राउंडच्या आत फक्त टीम्स असतात, कॉम्पिटिशन असतं आणि जुने मित्र. मॅचेसच्या मध्ये आम्हाला फायनल थोडा वेळ मिळाला. आपण जिथे स्टे करत होतो ती जागा एक्सप्लोर. नमस्कार मित्रांनो, आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे PPL सीझन 5चा. तर आम्ही जिथे स्टे करत होतो ते लोकेशन मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. सकाळचं वातावरण आहे, अतिशय सुंदर असा मनमोहक दृश्य आहे. सर्व परिसर हिरवाईने नटलेला आहे. बाजूला पाठीमागे बघू शकता तुम्ही, सुंदर अशी नदी वाहते, खळखळ आवाज येतो आहे. फ्लो विलाचं पूर्णपणे ब्रँडिंग केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण विला हा हिरवाईने नटलेला आहे, प्रॉपर लँडस्केपिंग केलेलं आहे. आणि ही बाजूला मस्तपैकी सुंदर नदी वाहते, अगदी धबधब्यासारखं दृश्य आहे.
पाठीमागे फ्लो विलाचं पूर्णपणे ब्रँडिंग केलेलं आहे. समोर तुम्हाला विला दिसतोय. तुम्हाला थोडंसं एक्सप्लोर करून दाखवतो मी हे लँडस्केप गार्डन्स. पूर्णपणे बाहेर अतिशय सुंदर असं डिझाईन प्लॅनिंगनुसार प्रॉपर प्लॅनिंगनुसार लँडस्केपिंग केलेलं आहे. हे आउट हाऊस कॉटेजेस आहे. इथंसुद्धा काही मित्र राहतात आमचे. आणि या समोर तुम्हाला विला दिसतोय. या विलामध्ये पण आमचे बरेचसे मित्र राहतात, कारण की आम्ही टोटल 35 जण. मित्रांनो, मी तुम्हाला आता मस्त पूर्ण विलाची टूर दाखवतो. तर सकाळ झालेली आणि बाहेर छान मस्त पाऊस पडतोय. हे सर्व आमच्या मित्रांच्या गाड्या लागलेल्या आहेत. लांब लांबवरनं मित्र आलेले आहेत, पुण्या मुंबईवरनं. तर चला आपण पूर्ण विलाची टूर करूयात. समोर मस्त तुम्हाला छानशी तुळस दिसेल. तुळस पण एकदम डेकोरेटिव्ह आणि दगडी बांधकामामध्ये आहे. लँडस्केपिंग खूप सुंदर केलेली आहे. ही पूर्ण विलाची एंट्री मी तुम्हाला दाखवतो आहे. वरती ॲथरलेट शीट्स वगैरे टाकल्यात सनलाईटसाठी. आणि अगदी विलाच्या समोरच अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल आहे. एकदम मनमोहक असं वातावरण आहे. एक्झॅक्ट विलाच्या बाजूला ती नदी आहे. धबधब्यासारखं फील होतं पूर्ण. समोर एक वस्ती पण आहे आणि एक्झॅक्ट विलाच्या बाजूला ही नदी वाहते. लोकेशन फार सुंदर आहे. तुम्ही बघू शकता हे विलाची संपूर्ण फ्रंट बाजू आहे. तर मी तुम्हाला पूर्ण विल्याचं बंद टूर दाखवतो. हे बाहेरचे दृश्य आहेत आणि जसं आपण एंट्री करतो तर समोर छानशी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे कॉपरची. आणि पूर्ण विल्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण ब्रिक वर्कमध्ये आहे. बघा समोर छानसं विल्यामध्ये खाली एक पूर्ण हॉल आहे मोठा. हॉलमध्ये एक साईडला डायनिंग टेबल आहे. ओव्हन दिलेलं आहे तुम्हाला. त्यामध्ये क्रॉकरीज वगैरे आहे. तुम्ही स्वयंपाक वगैरे करू शकता तुमच्या पद्धतीने. त्यानंतर सोबतच बघायचं बरीचशी भांडी वगैरे दिलेली आहेत त्यामध्ये. फ्रूट्स वगैरे मतलब विला म्हणजे ॲक्च्युली हे पूर्ण तुमचं घरासारखं असतं. छानसं सुंदरसं इथं हे आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत. किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडं एक साईडला किचन दिलेलं आहे. किचनच्या बाजूला फ्रीज आहे. किचनमध्ये पूर्ण क्रॉकरीज आहे, ग्लासेस आहे, डिश आहे, गॅस पण आहे. तुम्ही काही कुक करू शकता इथे. त्यासोबत तुम्हाला युटेन्सिल्स पण सर्व दिलेले आहे इथे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारची विला तुम्ही बुक करून एन्जॉय करू शकता तुमचे विकेंड्स. या साईडला वॉशरूम आहे खालच्या फ्लोअरला. आणि समोर बघू शकता अतिशय मोठा हॉल आहे. तुम्ही इथे बसून गप्पा मारू शकतात. आमचे वाघ रात्री पार्टी करून झोपलेले आहेत आता सध्या पूर्ण. बघू शकता हॉल किती मोठा आहे आणि सुंदर असा प्रशस्त हॉल आहे. टी व्ही वगैरे पूर्ण दिलेले आहे. त्या इकडे साईडला एक बेडरूम आहे. ती बेडरूम आता बंद आहे. ती मुलं झोपलेले आहेत सर्व. तर चला मी तुम्हाला वरच्या फ्लोअरचं पूर्ण व्ह्यू दाखवतो. आपण वरती जाऊयात मस्तपैकी. आणि या अशा प्रकारचा विला खूप अतिउत्तम आर्किटेक्टनी प्लॅन केलेला विला आहे. तर खूप सुंदर असं लोकेशन आहे. ट्रेजरी बॉक्स प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्ही तिथं टिप देऊ शकतात एम्प्लॉईजला. प्रत्येक रूममध्ये असे ट्रेजरी बॉक्स ठेवलेले आहेत. वरती जाऊयात आता वरच्या फ्लोअरला आपण. वरती आल्यावर सुंदर तुम्हाला पॉट्स वगैरे दिसतील. असं इंटेरियर केलेलं आहे. हे बरेचसे ते डिझाईन्स वगैरे लावलेले आहेत. हे समोर बर्डचे डिझाईन्स लावलेले आहेत सुंदर असे. आणि वरती बघू शकता किती मोठी लॉबी आहे. समोर टेबल टेनिस आहे. कॅरम तुम्ही खेळू शकतात. इथं तुम्ही सिट आउटसाठी बाहेर एन्जॉय करू शकतात, पार्टी करू शकता. बघू शकता बाहेरचं दृश्य किती सुंदर आहे. हा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथनं. बघू शकता तुम्ही मस्त स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. समोर नदी पूर्ण ग्रीनरी असे दिसते. अतिशय सुंदर असं हा व्ह्यू आहे. सिटआउटसाठी एकदम परफेक्ट असा हा विला असेल. बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे. हे पूर्ण ह्या विलाची एक साईडची बाजू आहे. इथं पण तुम्ही नाईट आउटला पार्टी वगैरे करू शकता, फंक्शन करू शकतात कुठलंही फंक्शन. तिकडे पलीकडे एक कॉटेज पण आहे आउट साईड. अतिशय सुंदर असा विला तुम्ही बुक करून एन्जॉय करू शकतात. फार मनमोहक दृश्य आहे. अशा प्रकारचं हे पूर्ण लॉबीचं दृश्य आहे. इथं बरेचसे गेम्स ठेवलेले आहेत. टेबल टेनिस आहे, कॅरम आहे. तुम्ही खेळू शकता. तिथं नाईट आउट पार्टी करू शकतात. ह्या साईडला पण आमचे काही मित्र आहेत. आपण तिकडं पण एकदा तुम्हाला मी घेऊन जातो.
किती सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी असे स्टॅच्यूज वगैरे ठेवलेत. इकडे एक बेडरूम आहे, इकडे बरेचसे आपले मित्र राहतात. प्रत्येक बेडरूममध्ये आम्ही एक्स्ट्रा बेड्स घेतले होते, कारण की ह्या विल्लाला फक्त 5 बेडरूम होता आणि टोटल आम्ही 30-35 जण होतो. त्यामुळे प्रत्येक बेडरूमला आम्ही एक्स्ट्रा बेड्स घेऊन सगळे अरेंजमेंट केलेली होती. ह्या रूममधनं हा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल, फार सुंदर आहे. कारण याची प्लॅनिंग इतकी सुंदर होती की प्रत्येक रूमला यांनी व्ह्यू दिलेला होता. त्यामुळे असं कुठलंही असं नव्हतं की ह्या रूमला प्रॉपर व्ह्यू नाही, काय नाही. सोफेज वगैरे ठेवले होते फार सुंदर असं. तर चला आपण परत एकदा हे पूर्ण तुम्हाला दाखवतो बाहेरून. आणि याच्यावरती पण एक बेडरूम आहे, तो बेडरूमसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. इकडे एक वॉशरूम आहे, समोर अतिशय सुंदर असं वातावरण आहे. तर त्या वातावरणाच्या आनंदामध्ये आम्ही हे सगळं एन्जॉय करतोय. हे वरती जे रूम आहे तो एक रूम तुम्हाला दाखवतो. आणि प्रत्येक विलाचं जे प्लॅनिंग आहे अतिशय सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे. तर ही जी रूम आहे, ह्या रूमचं व्ह्यू आपण बघू. बघा, ही सगळ्यात टॉपची बेडरूम आहे. हे आमचे ऑर्गनायझर आहे मिस्टर RJ. खूप ऑर्गनाईज करून थकले रात्री. हे आमचे वाघ झोपलेले आहेत. बघा, जितू पाटील उठा, बाहेर बघू शकता तुम्ही व्ह्यू. मोठी वाईड बाल्कनी आहे, काय सुंदर व्ह्यू बघा, एकच नंबर. खरंच हा विल्ला खूप सुंदर आहे. सर्वांनी एकदा तरी फॅमिलीसोबत प्लॅन करायला पाहिजे अशा ठिकाणी. आणि काय तुमच्या धावपळीच्या जीवनातनं थोडंफार विकेंडला येऊन एक रिलॅक्स पीसफुली आयुष्य जगायला पाहिजे आपण. बघू शकता अतिशय सुंदर इकडं व्ह्यू दिसतोय. आणि पोरांनी चड्डे वाळू घातले, काय बालकांनी चड्डे वाळू घालायला असतं का? आपले पोरं बी ना फार कलाकार आहे. बघू शकता, हे RJचे रूम आहे म्हणून इथे सगळे कलाकार जण भरले. आणि हा सुंदर व्ह्यू बघून मला तर ते डायलॉगची आठवण येते. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, काय या चड्ड्या. मित्रांनो, मजाकचा भाग वेगळा, पण ही हॉटेल नाही, हा सुंदर असा विला आहे. तर खरंच. आणि मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण विलाचा टूर दाखवलेला आहे. सुंदर अशी लॉबी वगैरे आहे. तर आम्ही दरवर्षी असे गेट टुगेदर अरेंज करत असतो शाळेचे मित्र. आता हे 5वं वर्ष आहे आमचं. दरवर्षी लोकेशन चेंज करतो, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला मिळेल आणि मित्रांसोबत गप्पा मारायला, मौज मजा करायला आम्ही प्रत्येक वर्षी वेगळं ठिकाण अरेंज करून हे गेट टुगेदर अरेंज करतो. तर खरं मित्रांमध्ये जे दिवस घालवण्याची मजा आहे, जे आठवणी आहे, हे फार कायम स्मरणात असतात. आणि शेवटी आयुष्यात दुसरं काय मित्रांशिवाय, हो की नाही? कॅमेऱ्यामध्ये हा व्ह्यू सुंदर दिसत होता, पण काही जागांची फिलिंग कॅमेरा कधीच पूर्ण करू शकतो. अर्थात आमचा ग्रुप इतका वेळ शांत बसणारा नव्हता. क्रिकेटमधून ब्रेक मिळाला आणि टेबल टेनिस सुरू झाला. गेम्स बदलले, कॉम्पिटिशन्स नाही. जुन्या मित्रांच्या ग्रुपची हीच प्रॉब्लेम आहे. कोणतीही गोष्ट जास्त वेळ जस्ट फॉर फन राहत नाही. हळूहळू दिवस संपत गेला, फ्लड लाईट्स ऑन झाले आणि आम्ही पुन्हा ग्राउंडवर टर्फवरती खेळताना नाईट क्रिकेटची एनर्जीची मजाच वेगळी असते. Bangalore has won the toss and elected to bat first. अजून कोण यांच्या टीम यांचे तोंड बघ, हे बघ, हे बघ. त्यांच्या दया कर. हो बघ, त्याच्याकडे बघ, मारायचं लाईट्स खाली दिसणारा बॉल, बाउंड्री बाहेरून येणारे आवाज, टीममेटचं चिअरिंग आणि प्रत्येक डिलिव्हरी सोबत वाट जाणार प्रेशर. दिवसभर एकत्र फिरणारे तेच लोक आता वेगवेगळ्या जर्सीजमध्ये एकमेकांविरुद्ध उभे होते. कोणी जिंकत होतं, कोणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी आपल्या परफॉर्मन्सवर खुश होतं आणि कोणीतरी मॅच संपल्यानंतर द्यायचं एक्सप्लेनेशन आधीच तयार करत. पण मॅच संपली की रायव्हलरी पण संपते. पुन्हा सगळे एकाच सर्कलमध्ये पुन्हा असणं, बोलणं. आणि कोणत्याही टुर्नामेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोस्ट मॅच अनालिसिस. कोण चांगलं खेळलं, कोणी मॅच फिरवली, कोण मॅन ऑफ द मॅच आहे, कोणी जास्त रन्स घेतले, कोणाची कॅच फार सुंदर होती, हे सगळ्या गोष्टी पुन्हा. आणि फायनली आला तो मोमेंट ज्यासाठी पूर्ण टुर्नामेंटमध्ये एवढी कॉम्पिटिशन झाली होती, ट्रॉफीची. सीझन 5ला त्यांचे चॅम्पियन्स मिळाले. विनर्ससाठी सेलिब्रेशन आणि बाकी सगळ्यांसाठी एकच प्रॉमिस, पुढचा सीझन आपला. पण खरंच सांगायचं तर ह्या काही वर्षांनी
कदाचित आपल्या एक्झॅक्ट स्कोर आठवणार नाही, कोणी किती रन्स बनवले, कोण जिंकलं, कोणी किती विकेट्स घेतल्या हे कदाचित विसरू आपण. पण ही ट्रिप, हा पाऊस, हे ग्राउंड, हे जोक्स आणि हे सगळे एकत्र होते तो दिवस हे नक्की आठवेल. They have given a tough fight tonight. We are about them as well. Panthers, hip hip. In the history of PPL, first time it's happening that Rahul Yadav is in team which the team has won. Mr. Mayur, you have won the match. How you are feeling now? Feeling very good. Actually, overall good contribution from my team. We had a fantastic team. In fact, every team was very, balanced. Okay. But we managed to, be calm under pressure and play good cricket, and that's how we won. No individual player ever. क्या wins the आपको trophy. लगा था आप इतना 115 तक पहुंच जाएगा? 115 आपका स्कोर था. नहीं, हमारा पहला ओवर डॉट होने के बाद मुझे लगा मुझे थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी लेके खेलना चाहिए। मुझे थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी लेके खेलना चाहिए, तो फिर मैंने बस एक ही स्ट्रैटेजी अपनाई कि मैं बॉल देखूंगा और बॉल मारूंगा और देखते ही कहाँ तक लेके और लेकिन भगवान की कृपा से हम लोग पहुंच गए। That's good. और 3 रन से आपका सेंचुरी. 3 रन से आपका Being सेंचुरी. a first time PPL winner, I know how it feels. And last year also I wanted Mayur to compete. We wanted to see Mayur Knowledge team last year in finals, but And did happen. No, no, This year I was expected. Somewhere I was 70% sure that he will deliver, and he did. In the No, but finals. all people guys know that he is a good player. He's a good sportsman. Yeah, good What I want sportsman. to make his organizers know that I never argue for any player. Yes. I asked him to give me any player that he wanted to give me. But anyways, you have done a good umpiring. But let me speak about skipper today. He has done a brilliant job tonight. He was exceptionally brilliant. Okay. He was leading from front as a captain. Okay. Only And 3 vice runs captain. he was short. Yeah, you are short over 3 runs Done a century. today. And 2 words Well for played, vice captain. Well played and And fastest 50. Yeah, fast The only thing that came between his century Yeah. is this hand. Yes, This is this where hand. it hit, and it's still. And this hand is of Panthers because अन्यायाच्या विरुद्ध पॅन्थर्सच लढता फक्त. Yes. Cricket for Warriors, hip hop. Hip hop. Hip hop. कारण PPL आता फक्त क्रिकेट टुर्नामेंट राहिलेलं नाही, हा एक बहाणा आहे. वर्षातून एकदा आपली नॉर्मल लाईफ सोडून थोडं बाजूला ठेवून आपल्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या काळात सोबत असलेल्या मित्रांकडे पुन्हा येण्यास. 5 वर्षात खूप काही बदललं. आपण बदललो, आपली आयुष्य बदलली, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या, पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे. वर्षातून एकदा जर्सीज पुन्हा बाहेर येतात, टीम्स पुन्हा बनतात आणि काही वेळेसाठी आपण पुन्हा तेच शाळेतले मित्र एकत्र येतो. हा होता PPL सीझन 5 आणि केक सीझनसाठी आपण पुन्हा सज्ज आहोत. भेटूया PPL सीझन 6 साठी.